बुलेटिनची सुरुवात करूयात मालेगाव मधील एका मोठ्या बातमीनं। मालेगाव इथं पुन्हा जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे। ग्रामदैवताच्या मंदिरातील मूर्तीची विटंबना करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती आहे। तर या घटनेमुळे परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय। घटनेचा निषेध करत हिंदुत्ववादी संघटनांनी रात्री मंदिराच्या बाहेर ठिय्या आंदोलन केलं। आंदोलनानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे आणि दरम्यान या घटनेमधील आरोपीला तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे। आणि या संदर्भामध्ये अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी संदीप जेजूरकर सध्या आपल्या सोबत आहेत। संदीप, नेमकं काय घडलेलं आहे आणि आता कशा पद्धतीने पोलीस संपूर्ण कारवाई करतात? आकांक्षा, मालेगावातील हा प्रकार आहे। मालेगावातील एक ग्रामदैवत असलेल्या एका मंदिरामध्ये एक हिरवी चादर आणि ग्रामदेवताला मुस्लिम टोपी घालण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। त्यामुळे परिसरात काही काळ थोडं वातावरण जे आहे ते तणावपूर्ण होतं। मालेगाव जे आहे ते एक हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून बघितलं जातं, मात्र कोणीतरी कोळशाप्रमाणे हा प्रकार केल्याचा घटना घडलेली आहे। यामुळे जे आहे ते हिंदू धर्मीयाच्या भावना होत्या त्या दुखावल्यानंतर जे हिंदू कार्यकर्ते, हिंदू संघटनांचे प्रतिनिधी आहेत त्यांनी रात्री तिथं ठिय्या आंदोलन देखील दिलेलं होतं आणि या ठिकाणी जे काही कृत्य घडलेलं आहे या कृत्याबद्दल संबंधित जे काही असतील त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी देखील या हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे। पोलीस या संपूर्ण घटनेकडे लक्ष ठेवून आहे आणि या प्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। आकांक्षा, त्यामुळे या सगळ्याच संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद संदीप या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।